रुमाली पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। पहिल्यांदाच बनवला हा जेल फ्रुटी केक। दिसायला तर इतका भारी दिसतोय। आता बघूया खाण्यासाठी कसा लागतोय। तर इथे आपण अगदी खूप सोप्या पद्धतीने हा फ्रूट केक तयार केलेला आहे। बर्थडे घरी असेल तर आपण नेहमी बेस तयार करून केक बनवत असतो। तर अशा पद्धतीने हा फ्रूट केक आपण घरीच तयार केला ना तर मुलांनासुद्धा तो खूप आवडेल आणि दिसायलासुद्धा काय भारी दिसतोय बघा आणि खाण्यासाठी सुद्धा तितका टेस्टी झालेला आहे। चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। गॅसवरती इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला 2 कप इतकं पाणी घालायचं आहे। गॅसची फ्लेम इथे मी मीडियम केलेली आहे। मीडियम गॅसवरती पाणी छान उकळू द्यायचं आहे। त्यानंतर 2 चमचे आपल्याला जेलेटिन पावडर घालायची आहे। किराणा मालाच्या दुकानामध्ये सहज उपलब्ध होते ही पावडर। याला अगर अगर पावडर असे सुद्धा म्हटलं जातं। अगर अगर पावडर किंवा जेलेटिन पावडर हे जरी तुम्ही मागितलं ना तरी तुम्हाला हे सहज मिळून जाईल। पाण्यामध्ये जेलेटिन पावडर छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धी वाटी साखर घालायची आहे। तुम्हाला जर जास्त गोड खायला आवडत असेल तर तुम्ही इथे 1 वाटी जरी घातली तरीही चालेल, कारण त्यामध्ये आपण फ्रूट घालणार आहोत। केक जास्त गोड खायला आवडत नसेल तर अर्धी वाटी साखर ही पुरेशी आहे। तर साखरेमध्ये पूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आहे। साखर पाण्यामध्ये पूर्ण छान अशी विरघळू द्यायची आहे। तुम्ही ते पाहू शकताय बघा। मिडियम गॅसवरतीच आपण ही साखर पूर्णपणे वितळू दिलेली आहे। आता आपल्याला गॅस हा बंद करून घ्यायचा आहे। 5 मिनिटं आपल्याला ह्या पाण्याला थंड करून घ्यायचं आहे। पण तोपर्यंत आपण ज्याच्यामध्ये केक बेक करणार आहोत ना त्या ट्रेमध्ये आपल्याला थोडंसं ऑइल लावून घ्यायचं आहे। तेल थोडं लावून घेतलं ना की त्यानंतर आपला केक असं चिटकून राहणार नाही, तो अलगद निघेल। त्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला 2 ते 3 चमचे इतकं लिक्विड घालून घ्यायचं आहे। जास्त घालायचं नाही। सुरुवातीला आपल्याला 3 ते 4 चम्मच लिक्विड घालून घ्यायचं आहे। त्यानंतर कापलेले फ्रूट्स असतात त्याच्यामध्ये घालायचे आणि फ्रूट्स तुम्हाला आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता। तुम्हाला जे फ्रूट्स आवडतात ते तुम्ही याच्यामध्ये घालू शकता। तर थोडंसं आपलं 10 मिनिटं थंड करून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे मी फ्रूट्स कापलेले आहेत, ते कापलेले फ्रूट आपण याच्यामध्ये घालणार। तर याच्यामध्ये मी इथे डाळिंब, किवी, स्ट्रॉबेरी, संत्र घेतलेले आणि द्राक्षसुद्धा घेतलेले आहेत। जी फळं तुमच्या घरी असतील किंवा तुम्हाला जी फळं आवडत असतील ती तुम्ही याच्यामध्ये घालू शकता। तर अशा पद्धतीने इथे मी स्ट्रॉबेरी लावून घेणार आहे। पूर्ण बेस आपल्याला फळांनी छान असा कवर करून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने इथे मी सगळी फळं अशी लावून घेतलेली बघा। तुम्हाला हवी ती डिझाईन तुम्ही इथे करू शकता। ह्या फळांपासून तुम्हाला हव्या त्या ठिकाणी अशी फळं तुम्ही अरेंज करू शकता आणि लावू शकता। त्यामुळे सुद्धा आपला केक खूप मस्त आणि एकदम भारी दिसतो। पूर्ण खाली छान थर लावून झाल्यानंतर आपल्याला हे लिक्विड पुन्हा याच्यामध्ये घालून पुन्हा छान असं जर रिकामी जर जागा दिसत असेल तिथे तर त्या ठिकाणी पुन्हा हे फळ लावून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने मस्त एकदम आता ही फळं मी पूर्ण लावून घेतलेली आहेत। आता थोडं थोडं करून आपल्याला लिक्विड आपल्याला हे पुन्हा घालायचं आहे आणि पुन्हा आपल्याला ही फळं अशी लावून घ्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकताय बघा, छान आता आपली ही फळं ही पूर्ण लावून घेतलेली आहेत आणि लिक्विडसुद्धा पूर्ण याच्यामध्ये घातलेलं आहे। तर आपण इथे आता 6 ते 7 तासासाठी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवून द्यायचं आहे। थंड झाल्यानंतर आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे। तुम्ही इथे पाहू शकताय बघा, इथे 7 तास झालेले आहेत आणि हे छान असं मस्त एकदम आता सेट झालेलं आहे। ह्या केकला ग्लास केक असं सुद्धा म्हणतात। मस्त एकदम आता आपला हा केक इथे तयार झालेला आहे। आता आपण ह्याला काढून घ्यायचं आहे। थोडंसं वरती टॅप करायचं आहे म्हणजे आपला आता हा केक छान सहज निघला जाईल। तर तुम्ही पाहू शकताय बघा, मस्त एकदम सुंदर असा केक दिसत आहे बघा। मुलं तर अगदी केक पाहून खुश होऊन जातात आणि खाण्यासाठी सुद्धा हा केक अगदी अप्रतिम लागतो। तर इथे मी कट करून सुद्धा तुम्हाला दाखवते। दिसायला जितका छान दिसतोय ना तितकाच खाण्यासाठी सुद्धा खूप टेस्टी हा केक तयार झालेला आहे। नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला ही फ्रूट केकची रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।